सध्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे, तरी देखील लोकांचा करणी व जादूटोणा सारख्या गोष्टींवर प्रचंड विश्वास असल्याचे दिसून येत आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे जावयाने सासऱ्याच्या घरासमोर मध्यरात्री जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला. गोविंद गंगाधर पठारे वय 53 वर्ष, राहणार देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, यांच्या मुलीचा विवाह 2020 मध्ये देहरे येथील विशाल लांडगे याच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांची मुलगी 2025 मध्ये मयत झाली. सदर घटनेबाबत MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. दिनांक 27 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 1:15 वाजेच्या दरम्यान गोविंद पठारे हे घरात झोपलेले असताना त्यांना घराचे गेट वाजल्याचा आवाज आला. त्यांनी उठून पाहिले असता आरोपी विशाल लांडगे हा घराच्या गेटमध्ये हळदी कुंकू जमिनीवर टाकताना दिसला. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पठारे यांनी त्याला पकडले. मात्र त्याच्या सोबतचे 3 इसम पळून गेले. त्यावेळी आरोपींनी दरवाजामध्ये टाचण्या टोचलेले 3 लिंबू, काळी बाहुली, त्यावर हळदी कुंकू टाकलेले दिसले. तसेच आरोपी विशाल लांडगे याच्या बुलेट जवळ एक कुऱ्हाड, गलोल, नायलॉन दोरी, टाचण्या व हळदी कुंकवाच्या पुड्या दिसून आल्या. आरोपींनी जादूटोणा करण्याचा प्रयोग केल्याची पठारे यांची खात्री झाली. गोविंद गंगाधर पठारे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विशाल रावसाहेब लांडगे, राहणार देहरे, तालुका नगर, तसेच 3 अनोळखी इसम एकूण 4 जणांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे. सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15, राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गोविंद पठारे का काल दिनांक काल सर्वसाधारण रात्री 4:12 ड्युटी करून, ॲम्ब्युलन्स ड्युटी करून 12:30 वाजता घरी आलो. तर 26/4/2025 रोजी माझी मुलगी पूनम विशाल लांडगे हिचा घातपाती मृत्यू झाला. त्याच्यानंतर आम्ही रीतसर फिर्याद दाखल केली. समोरच्या आरोपींना अटक झाली. त्याच्यानंतर त्यांना काही दिवसात जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर आम्ही DOISP ऑफिस, MIDC पोलीस स्टेशन यांच्याशी रीतसर पत्रव्यवहार करून त्यांना, आरोपींना समज द्यावी असा पत्रव्यवहार केला. का ते आमच्या घरी येऊन आम्हाला धमकू शकतात, हाणमारी करू शकतात, किंवा आम्हाला काहीतरी, आमच्यावर काहीतरी गुन्हा दाखल व्हावा असं काहीतरी करू शकतात. पोलीस स्टेशनने त्यांना समज द्यावी, किंवा जे 3 वर्षाचं बाळ आहे त्या बाळाला ताब्यात घेण्यासाठी आमच्यावर बळजबरी करू शकतात. तर त्यांना ते बाळ ताब्यात घ्यायचं असेल तर कोर्टामार्फत ते निरीक्षर प्रोसेस करून ते बाळ ताब्यात घ्यावे. परंतु काल अचानक रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान आरोपीपैकी विशाल रावसाहेब लांडगे आणि 3 अनोळखी इसम हे रात्री आमच्या घरी आले. आमच्या दारामध्ये त्यांनी जादूटोणा भानामती करण्यासारखे प्रयोग केले. परंतु गेटचा आवाज आल्यामुळं आम्ही झोपेत असताना आम्ही जागे झालो. त्यापैकी 3 आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, आणि त्यापैकी विशाल रावसाहेब लांडगे हा आरोपी आमच्या मुलांनी रोडच्या साईडला अंधारात पकडला आणि त्याला इथं उजाडात आणून पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनची टीम आली. त्यांनी पोलीस स्टेशनच्या, आम्ही त्यांच्या ताब्यात दिला तो आरोपी. नंतर मी रात्री 2-2:15च्या दरम्यान राहुरी पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल करायसाठी गेलो. तर त्यांनी NCR आमची घेतली. अजून फिर्याद दाखल करायला जायचंय. मनीषा गोविंद पठारे. रात्री आम्ही झोपल्यानंतर आहे ना, मुलीचे मिस्टर इथं आले आणि ना तिने जादूटोणा केला आमच्या दरवाजामध्ये, आणि गेटचा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर आलो तर तिने ना गेटचा आवाज ऐकला, लगेच पळाला. तो पळाल्याबरोबर हे 2 जण गेले, त्याला धरून पकडून आणलं. पकडल्यानंतर बघितलं तर तो जावईच होता आमचा, बाकी काही नाही. तो फक्त आम्हाला मारण्यासाठी आलेला होता. आमच्या बाळाला, आमची मुलगी तिने मारलेली होती. आम्हाला तशा धमक्या दिलेल्या होत्या. छोट्या बाळासाठी आला होता तो, त्याला बाळ लागत असेल किंवा काहीतरी त्याच हे असं, जादूटोणा पण करून गेला. बांगड्या हात पटीने मला म्हणला का माझं बाळ मला लागत, मला पाहायचं. मी दिलं नाही, हात धरला माझा, बांगड्या फुटल्या माझ्या, हे झालं. कुऱ्हाडी ते सगळं हे, म्हणजे उद्या जर समजा अजून वर्ष पण नाही झालं, 15 दिवसामध्ये श्राद्ध आहे तिचं.